मी तुझं लेकरू आहे, मी तुझं लेकरू आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणी नाही, मी कोणी नाही असं सांगत होते त्यावेळेस मंडळी. मामा स्वतः आपल्या आई वडिलाला समजून सांगत होते, पण मामाचे आई वडील समजून घेत नव्हते. त्यावेळेस मामाच्या आई वडिलांना सांगितलं की बाळू आम्हाला बघायचं की तू कोण आहेस. काय बाळू आम्हाला बघायचंय तुला कोण आहेस तू ते, पण आम्हाला बघायचंय, शेवटचं आम्हाला दर्शन घ्यायचंय तुझं, आणि मला कोण आहेस ते दाखव. त्यास मामानं ठरवलं ज्या आईच्या गर्भातून आपण जन्म घेतला त्या आईचं ऋण आपल्यावर आहे, त्या आई वडिलाचं ऋण आपल्यावर आहे. शेवटची इच्छा त्यांची पूर्ण करावं हे मामानं ठरवलं, आणि मामा समोर उभा टाकले. जे जे ह्या प्रत्येकाला मामानं अवतार घेतलेले होते पाठीमाग, ते अवतार मामानं जाग्यावर घेऊन दाखवले, पूर्ण स्वरूप दाखवलं मामा. आणि पूर्ण स्वरूप घेतल्याच्या नंतर मामाची आई आणि मामाचे वडील स्वतः दोन्ही हात जोडून मामाच्या चरणावर मस्तक ठेवत होते. तो म्हणजे मामा. त्यावेळेस मामा हयातीत आले. परत मामानं सगळं स्वरूप दाखवलं, मामाला नमस्कार केला, आणि मामा परत हयातीत आल्याच्या नंतर कारण मामाच्या आई वडिलाची विचारदृष्टी बदलली, आणि मामाच्या आई वडिलांना सांगितलं बाळू तू माझ्या पोटी जन्माला आलास, मी भाग्यवान आहे. अरे तू देव आहेस बाबा, तू देव आहेस, देव असून माझ्या गर्भातून जन्माला आलास, पण मी भाग्यवान आहे. माझ्या पुण्याईमुळं हे तू आज माझ्या कुशीतून तू जन्माला आलास. पण माझी एक शेवटची अजूक इच्छा आहे. आता मामाने एक इच्छा पूर्ण केली, पण अजूक इच्छा ठेवली त्या माऊलीनं मामाच्या समोर. मामाला त्याने खरोखर मामाच्या आई वडिलांना दोघांना सांगितलं की मामा अरे बाळो तू जेव्हा जेव्हा ह्या प्रत्येकाला जन्माला येशील ना तेव्हा तेव्हा माझ्याच गर्भातून तू जन्माला आला पाहिजे. कोणाच्या गर्भातून? माझ्याच गर्भातून तू जन्माला आला पाहिजे. मीच तुझी आई आणि हेच तुझे वडील पाहिजे. आमच्या दोघाच्याच गर्भातून दोघाच्याच माध्यमातून तू जन्माला ह्या प्रत्येकाला आला पाहिजे, हे मला वचन दे. मामा आपल्या आईला समजून सांगायला लागले, समजून सांगायला लागले मामा आपल्या आईला, हे आहे जेव्हा जेव्हा मला ह्या प्रत्येकाला जन्माला यावं लागतं तेव्हा तेव्हा मला एका आईची आणि एका वडिलाची मला गरज भासत असते. म्हणून मला कोंडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जेव्हा जेव्हा येणार तेव्हा तेव्हा एका आईच्या गर्भातूनच मी जन्माला येणार आहे. पण मला आईची गरज आहे. आई आणि वडिलाशिवाय मला या प्रत्येकाला या सृष्टीमध्ये अवतार घेता येत नाही. म्हणून मला आई आणि वडिलाशिवाय पर्याय नाही. मला तू आणि खरोखर जन्माला तुमच्याच यावा लागतो. त्याला मामाची आई म्हणायला लागली, नाही नाही तू अरे बाबा या सृष्टीमध्ये तू जन्माला येतस, जतेस अरे जन्माला येतेस, तुला आई आणि वडिलाचीच गरज भासते, प्रत्येकाला भासते. परंतु मला वचन दे की मीच तुझी आई असणार आणि मीच तुझे आणि हेच तुझे वडील असणार. मामा आपल्या आईला बक्कळ समजून सांगायला लागले. शेवटी आणि मामाची आई वचनाला काही मागे सरकत नव्हते. त्यावेळेस मामा आपल्या आईची इच्छा शेवटची इच्छा म्हणून मामानं आपल्या आईला हातावर हात दिला आणि सांगितलं, जेव्हा जेव्हा ह्या सृष्टीमध्ये मी जेव्हा जन्माला येईन तेव्हा तेव्हा तूच माझी आई असेल आणि तूच माझे वडील असतील. तर मंडळी खरोखर मामानं वचन दिलं आणि मामाच्या आईनं जागेवर समाधिस्थ झाली. ती मामाची आई होती. त्या मामाचं कार्य होतं. मग विचार करा बाळू मामा कोण असतील, मामाचं कार्य काय असेल, वैभव काय असेल. अहो ज्या मामाच्या आईच्या गर्भातून ज्या आईच्या माध्यमातून मामा जन्माला आले त्या आईला सुद्धा मामानं नतमस्तक ठेवायला लावलं, तो म्हणजे मामा. त्या मामाचं कार्य आम्ही करतो. म्हणजे विचार करा, ज्याच्या कुशीतून मामा जन्माले त्याला सुद्धा शेवटपर्यंत मामा कळाला नाही, तर तुम्हाला मामा कळून का हो? मग तुम्हाला कळून का बाळू मामा? उगा बाळू मामाच्या नावाचा गजर केला आणि मामाच्या नावाचं गुणगान गायलं म्हणजे बाळू मामा आपल्याला कळणार नाही. हा मामा क्षणोक्षणी काय करू शकतो आणि मामाला आपण कोण्या माध्यमातून मामाला आपल्याशी करावं हे कळालं पाहिजे. ज्या माणसाला हे कळालं ना त्याला मामा कळाला, आणि ज्या माणसाला हे कळालं नाही
त्याला मामा कळणं कठीण आहे. म्हणजे ने विचार करा, मामा ज्या घरी जन्माला आले त्या मामानं आपल्या भावंडाला सुद्धा सोडलं नाही. भावाला सोडलं नाही मामानं, बहिणीला सोडलं नाही, नात्या गोत्याला सोडलं नाही मामानं. तो मामा आहे. मामानं आपल्या अगोदर आपल्या अंगाला राख फासली, नंतर नात्या आपल्या वंशामध्ये जे जन्माला आले त्यांना राख, त्यांच्याबद्दल राख फासली अंगाला. नंतर आपल्या अंगाला पूर्ण राख पासून हा जगामध्ये निघालेला देव म्हणजे बाळूमामा. एक लक्षात ठेवा, स्वतःच्या अंगाला राख लावून तो निघालेला आपल्या स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळ करून तो जगाचा प्रपंच आपल्या खांद्यावर घेऊन तो मामा निघालेला देव हा मामा आहे. जे स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळ केली, नंतर त्याने जगाचा प्रपंच आपल्या खांद्यावर घेतला आणि तो जगाचा प्रपंच चालवत तो ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात हा आपला प्रपंच घेऊन निघालेला देव हा बाळूमामा आहे. त्या मामाची सेवा आराधना तुम्ही आम्ही करतो. त्या मामाची आपण सेवा भक्ती करत असताना कशा विचाराने केली पाहिजे. ज्यावेळेस श्री सद्गुरू संत बाळूमामा आपल्या बकऱ्यांची कातरण करायचे, मामा वर्षाच्या काठी 2 वेळेस मामा बकऱ्यांची बाहेर उतरायची. मामानं तारीख काढली, मामानं सांगितलं बाबा ह्या तारखेला आपल्याला बकऱ्यांचं वज उतरायचंय, म्हणजे बाहेर उतरायचंय, कार्यक्रम ठेवायचा आहे. मग भागातले त्या परिसरातले सगळे कातरकरी मंडळ मामाच्या मेंढ्याची कातरण म्हणलं की आवडीनं लोक जमायचे, कातरला आवडीनं लोक जमायचे. मग मामा त्याने सगळेजण आले की सगळ्यांसाठी मामा खरोखर गोड धोड करायचे. मग गोड धोड काय करायचे, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचे मामा. मग त्यावेळेस मामापाशी एक गरड नावाचा एक डॉक्टर मामाच्या सेवेत होता. गरड नावाचा डॉक्टर होता, त्याचं नाव गरड नावाचा. तर ते डॉक्टर होता, शहरी डॉक्टर होता. त्याचं स्वतःच कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल होतं त्या काळाला, स्वतःच कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल होतं. तो मामाचा भक्त होता. बर तो मामाचा भक्त कसा झाला, उगा झाला का, उगा झाला नाही. कारण त्या गरड नावाच्या डॉक्टरला कॅन्सर झाला, डॉक्टरला कॅन्सर झाला. मग त्या डॉक्टरने विचार केला तर आपल्याला कॅन्सर झाला, पण कुठं जायचं. मग तो गरड नावाचा डॉक्टर मुंबईला गेला, शहरी डॉक्टरशी भेट घेतला, तपासणी केली, डॉक्टरचे रिपोर्ट आले आणि त्या रिपोर्ट मध्ये सरळ सरळ सांगण्यात आलं की गरड नावाच्या डॉक्टरला कॅन्सर झाला, पण कंठाला कॅन्सर झालाय. डॉक्टरने विचारलं, सल्ला घेतला, बाबा कॅन्सर झालाय बरोबर आहे, त्याच्यावर उपचार काय. तर त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही, ऑपरेशन करून सुद्धा कॅन्सर नाहीशे होईल ही गॅरंटी देता येणार नाही. स्वतः डॉक्टर होता तो, विचारामध्ये पडला तर काय करायचं. तो विचार करून करून मुंबई कोल्हापूरला आला. त्याचे मित्रमंडळ बाळूमाचे भक्त होते आणि ते बाळूमापाशी एकदा दोनदा आलेला होता. मग त्यावेळेस त्याने आपल्या मित्राला आपलं दुखणं सांगितलं, अरे बाबा मला आता लई दिवसाचा मी साथीदार नाही, मला कॅन्सर झालाय आणि मला कॅन्सर कंटाला झालाय, खाता बी येईना पिता बी येईना, काय सगळं बंद झालंय, मला कॅन्सर झालाय. तर त्यावेळेस मंडळी खरोखर त्या गरड नावाच्या डॉक्टरच्या मित्राने ठरवलं आता काय करावं. अरे तू कुठं चाललास, कुठे गेलतास बाबा. मी मुंबईला गेलतो. अरे माझ्या दवाखान्यात मी हॉस्पिटलमध्ये बघितलं, मुंबईला तपासलं, पण कॅन्सर झालाय, कॅन्सरमुळं मला खाता पिता हे बंद झालंय पूर्ण आणि मी जास्त दिवसाचा सोबतीदार नाही. सगळे मामाचे भक्त हसले. अरे तू स्वतः डॉक्टर आहेस बाबा, आपण जगाच्या डॉक्टर पशी बक्कल डॉक्टर पशी गेलास, पण जो जगाचा डॉक्टर आहे त्याच्यापाशी गेलतास का तू. जगाचा जो डॉक्टर आहे त्याच्याकडे तू गेलतास का. ते म्हणला जगाचा डॉक्टर अजून कोणता आहे, कोणता आहे. अरे हा जगाचा एक डॉक्टर आहे मोठा, पण त्या डॉक्टर पर्यंत जावं लागतं. ते म्हणला कोण आहे. अरे बाळूमामा म्हणतात ना, अरे तोच जगाचा डॉक्टर आहे. जगाचा नाही ते रोग काढण्याची ताकद आहे, नाही ते रोग आणून अंगात घालण्याची ताकद आहे. म्हणून त्याच्यासाठी त्या डॉक्टर पाशी गेलतास का. मग त्या डॉक्टरने सांगितलं, अरे बाबा मी मामाकडे गेलो नाही. अरे जा मामाकडे जा, मामाकडे तुला जर बरं व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल तर मामाकडे जा, मामा सांगतील ते कर. तू
मामा खरोखर आपल्या तंबूच्या शेजारी बसले होते. गरड नावाचं डॉक्टर मामाकडे आला. मामानं विचारलं, ए गरडा, अरे आपल्या मामाकडे कसा आलास तू आता? काय काम करलास आपल्या मामाकड? तो गरडा नावाचा डॉक्टर मामाला म्हणतोय, मामा तुमच्याकडे अर्जी होती म्हणून आलोय मामा. बरं असू दे रे, तू सुखात आहेस का, बरा आहेस का? तो गरड नावाचा डॉक्टर मामाला म्हणतोय, मामा कसला काय सुखी, कुसला काय समाधान मामा? अरे काय झालंय मग? मामा कॅन्सर झाला, कॅन्सर. अरे कुठं? कंटाला झालाय मामा, कंटाला. खाता बी येणं झालंय आणि पिता बी येणं झालंय. पाणी प्यायला अडचण आहे आणि अन्न खायला सुद्धा अडचण आहे. म्हणून कॅन्सर झालाय मामा, त्याच्यावर काही मला उपचार होणं शक्य नाही. मग मामा काय म्हणले, अरे मग इकडे कशाला आलास तू? तुला कॅन्सर झाला ना, इकडे कशाला आलास? अरे एखादी शहरी डॉक्टर कडे जा, इथं काही होतंय का बघ. मामा सगळं करून बसलोय बा. पण काय म्हणला मग डॉक्टर? मामा ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय, ऑपरेशन केल्याच्या नंतर कॅन्सर नाहीशे होईन याची गॅरंटी देता येत नाही. डॉक्टर म्हणतो गॅरंटी नाही. बर मग एखाद्या जाणत्यापाशी जा. तुम्हाला जाणते लय आवडतात ना, मग मामा काय म्हणतोय, जाणत्यापाशी जा. मामा काय जाणता करणार? अरे जाणता नाही तर एखाद्या वैद्यापाशी जा, एखाद्या संतापाशी जा, देवापाशी जा, काही होतंय का बघ. तर त्यावेळेस गरड नावाचा डॉक्टर मामा पशी तटीने मन धट केला आणि मामाला सांगितलं, मामा जगाचा एवढा मोठा तू डॉक्टर आहेस, अजून कोण्या डॉक्टरकडे मला पाठवायला लागलास? काय जगाचा एवढा मोठा तू डॉक्टर आहेस आणि मला कशाला डॉक्टरकडे पाठवायला लागलास? ए बाबा, अरे मी डॉक्टर नाही रे बाबा. मी माझ्या शेळ्या मेंढ्या मी घेऊन फिरलो नसतो. मी जर हे डॉक्टर असतो, हे जर शनोशिनी सगळं दूर करणारा असतो, तर मी शेळ्या मेंढ्या घेऊन बोंबलत फिरलो नसतो. मी आडाणी धनगर आहे. बघा शब्द मामाचा, मी आडाणी एक धनगर आहे, मला काही जमत नाही बाबा. त्यावेळेस मामाचा तो गरड नावाचा डॉक्टर मामाला म्हणतोय, मामा तुम्ही कोण आहेसा? चांगलं ठावं काय बघा. तुम्ही मला बरं करायचं का नाही बरं करायचंय हे तुम्ही ठरवा, मी काय करू? मी तुमच्याकडे आलो. बर असू दे, तू आलास ना माझ्याकडं, पण मी औषध दिलेलं तुला चालन का रे? मी जर औषध दिलं आणि तुझा कॅन्सर नाहीशी झाला, तू लोक हसतील की रे तुला? काय लोक हसतील? बघा डॉक्टर, डॉक्टर असून बाळूमाचं नाव सांगतोय. माझा हा आजार दूर झाला म्हणून तू लोकांना सांगत फिरशील तर लोक तुला हसतील. तो डॉक्टर म्हणला, मामा मला काय हसायचे ते हसू दे, पण औषध तुझ्यापासून येणार बा. मामा म्हणले, बर असं म्हणतोय, मग मी औषध दिलेलं तुला चालन का? मी औषध दिलेलं तुला चालन का? तो डॉक्टर म्हणला, मामा तुम्ही काहीही दिलं तर 20 जरी दिलं तर मी खातो म्हणला. मामा म्हणले, बर असं म्हणतोयस, एवढा विश्वास आहे ना? हो मामा एवढा आहे. मग जा मग स्वयंपाक घरामध्ये एक बुट्टी घेऊन ये, बुट्टी, आणि त्या बुट्टीमध्ये चटणी टाक, 3 मोठी चटणी टाकून माझ्या समोर घेऊन ये. आता ह्या गरड नावाच्या डॉक्टर वाटले, या चटणीपासून मामा काहीतरी औषध तयार करून देते. हे मामा औषध तयार करणारा मामा नव्हता. माती जरी आता झाली तरी त्याला औषध तयार करण्याची क्षमता मामात होती. औषध तयार हुडकीत फिरायची गरज ह्या मामापाशी नव्हती. मामानं सांगितलं आणि खरं करतो. डॉक्टर बिराडामध्ये गेला, स्वयंपाकघरामध्ये गेला, एक बुटी घेतली, बुटीमध्ये चटणी टाकली, रठ्ठम चटणी टाकली. तो चटणीची बुटी घेऊन मामा पुढे आला. मामाच्या पुढे ती बुटी ठेवली. मामानं सांगितले, अरे माझ्या पुढे काय ठेवतो? तुझ्या पुढे ठेव, तुझ्या पुढे ठेव. मामा मी काय करू? अरे ह्याच्यातली 3 मोठी चटणी खायला सुरुवात कर. किती? 3 मोठी चटणी खायला सुरुवात कर, बाकी मी बघतो. कसा तुझा कॅन्सर नाही होत नाही ते मी बघतो. मामा चटणी? अरे तू तर म्हणला होतास की 20 दिलं ते खातो. मी चटणी दिलो, खा, मरत नाहीस, खा. शब्द काय? मरत नाहीस, खा. मामानं सांगितलं आणि खरोखर त्या गरड नावाच्या डॉक्टरनं मामावर विश्वास ठेवला. पहिली मूठ गरड नावाच्या डॉक्टरने घेतली, पहिली मूठ तोंडामध्ये टाकली. पहिली मूठ ज्यावेळेस टाकली त्यावेळेस त्याच्या अंगाची पूर्ण आग व्हायला लागली. अंगाची पूर्ण लाही व्हायला लागली, त्रास व्हायला लागला. त्रास असा व्हायला लागला की डोळ्यातून पाणी गळायला लागलं, तोंडातून लाळ गळायला लागली, नाकातून लोळी गळायला लागली. एवढा त्रास त्याला होत होता. पहिली मूठ खाली, पण मामा कुठं सोडतात. आम्हा म्हणले, खा, अजून 2 मोठे काय, मरत नाहीस.
दुसरी मूठ घेतली, दुसरी मूठ खाली. पण जे मामाचे भक्त होते त्यांना बघवणं झालं. त्याला वाटलं आता पाणी थोडं दिलं तर की अजून पाणी पेत पेत का होईना खाता येईल. पण पाणी आणून देण्यासाठी गेले. ज्यावेळेस पाणी आणलं त्यावेळेस ते तांब्या मामानं आपल्या मांडीखाली घेतला आणि गरजनाच्या डॉक्टरला सांगितलं, खा, मरत नाहीस. मामानं सांगितलं आणि खरोखर तिसरी मूठ गरज नावाच्या डॉक्टरनं तिसरी मूठ खाली आणि मामानं आकाशाकडे बघितलं आणि आकाशाकडे बघून मामानं आपला हात वर केला. ए गरडा, मरत नाहीस, जा आता. काय मरत नाहीस आता, तुझा गेला रे गेला गरडा. कॅन्सर तुझा कायमचा जळून गेला बघ. आता जळूनच गेला तुझा कॅन्सर कायमचा. चिंता करू नको, तुला मरत नाहीस. तुझ्या अंगाला कुठला आजार सुद्धा स्पर्श होणार नाही. तुझा माझ्यावर ह्या बाळूमामावर विश्वास ठेवून 3 बोटी चटणी खालास ना, जा जा, तुझ्या जीवनाचं पूर्ण भलं झालं असं मामानं सांगितलं. आणि खरोखर गरज नावाचा डॉक्टर तो आपल्या घरी आला, हॉस्पिटलमध्ये गेला, तपासणी केली, रिपोर्ट आले बाई. रिपोर्ट मध्ये कॅन्सर दाखविण्यात झाला. तिथून मुंबईला गेला, मुंबईला तपासणी केली, मुंबईमध्ये तपासणी रिपोर्ट आले. त्या रिपोर्ट मध्ये कॅन्सर नाहीशी होता. तर डॉक्टरचे सल्ले, सगळ्यांची चर्चा झाली. सगळे डॉक्टर म्हणायला लागले, अहो पाठीमागच्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला कॅन्सर आहे आणि ह्या रिपोर्ट मध्ये कॅन्सर नाही, म्हणजे असं काय झालं नेमकं? ऑपरेशन नाही, काही नाही, सगळं झालं कसं? तर त्यावेळेस तिथं मामाचं महत्व त्या डॉक्टरनं सांगितलं. त्यावेळेस सगळ्या डॉक्टरांना समजलं, अरे बाळू मामा एक देव आहे आणि देव माणूस या पृथ्वीला जन्माला आलेला आहे. तेव्हा त्या सगळ्या डॉक्टरनं ठरवलं की ह्या अशा देव माणसाचं जीवन चरित्र लिहलं पाहिजे. म्हणून त्यासाठी मुंबईला येतोय काय लेखकाला तो आपला डॉक्टर सोबत घेऊन आला. मामाच्या तळावर आले. मामानं पाहिलं त्या गरड नावाच्या डॉक्टरला आणि गरड नावाच्या डॉक्टरला सांगितलं, हे डॉक्टरा, अरे आजू कशाला आलास माझ्याकडं? आजू काय काम काढलास तुझं? आजू नाही, ते उगाच काहीतरी घेऊन आलास का माझ्याकडे? आजू तुझं भलं केलं तर दुसऱ्याचे आणलास का दुसऱ्याला माझ्याकडे धरून? म्हणून मामा असं बोलल्याच्या नंतर तो मामाचा भक्त मामाला म्हणतोय, मामा काही नाही मामा, तुमच्या दर्शनासाठी आलो. आता काही नाही मामा. बर असं म्हणतोय, मग या सोबत मित्र कोण आणलास? याचं काय? आजू या मित्राला सोबत आणलास, याचं काय आणलास? मामा हे माझा मित्र नाही, हा लेखक आहे. तुमचं जीवन चरित्र लिहिण्यासाठी लेखकाला घेऊन आलोय. बर असं म्हणतोस, लेखकाला आणलास वय? त्यास मामानं त्या लेखकाच्या पायाच्या नकापासून केसापर्यंत पाहिलं आणि मामा पायाच्या नकापासून केसापर्यंत पाहून मामा कांदा, अरे ज्याला माझ्याकडे आणलास ना, अरे त्याच्या आजीचं चरित्र माहिती नाही त्याला. त्याच्या आजीचं काजी कशी मिळली, कशी जन्माला आली, काय केली हे त्याला माहिती नाही, आणि तो माझं काय चरित्र लिहणार आहे? मामा म्हणल्याच्या नंतर त्यानं विचारामध्ये पडला तो लेखक. पहिला असा कसा बाळूमामा देवतो म्हणतात, आणि मामा तर असं सरळ सडे तोड मामा बोलायला लागले. काय देवा मामाचं? मामा शिव्या द्यायला लागल्याच्या नंतर तो लेखक मामाकडे बघून विचारामध्ये पडला. तेव्हा लेखकाला मामा म्हणतात, रे मी तुला शिव्या देत नाही रे, तुझ्या पाठीमागा येणारी जी 7.5 आहे ना, त्या 7.5ला मी शिव्या देतोय. त्याला मामा सांगितल्याच्या तो लेखक खाली मान घालून मामाच्या समोर उभा टाकलेला होता. त्या लेखकाला मामानं सांगितलं, ए माझं जीवन चरित्र लिहायला ना, लेव, मी सांगतो, लिहून ठेव मी सांगतो. मामाला चुटकी वाजवली, ह्या पृथ्वीवर थाप मारली आणि मामानं सांगितलं, ए दुसरी चुटकी वाजवली आणि मामानं आकाशाकडे बोट केलं आणि सांगितलं, ए ह्या दोन्हीच्या अगोदरचा माझा जन्म आहे. काय? ह्या दोन्हीच्या अगोदरचा माझा जन्म आहे. म्हणून मामाच्या आरतीमध्ये, मामाच्या चरित्रामध्ये म्हणून तो शब्द कायम ठेवलेला एक लक्षात ठेवा. पृथ्वी जन्म मी आधीपासून, काय सांगतो मामा? पृथ्वी जन्म मी आधीपासून, पेटती जाडे अंत्यचा क्षण, मामा संगती बघता शिकवण. म्हणून मामानं त्या आणि खरोखर त्या पत्रकाराला सांगितलं, अरे या दोन्हीच्या अगोदरचा मी आहे. ज्या दिवशी मी नाही असं समजायचं असेल, त्या दिवशी या पृथ्वी तलावरले वल्ले झाड खालून वर पेटत जाते आणि वरून खाली पेटत येतील. त्या दिवशी मी नाही समजा, तोपर्यंत मला कुठूनही हाक मारा, मी तुमच्या पायाच्या टाचखाली आहे असं सांगणारा देव म्हणजे हा बाळूमामा. एक लक्षात ठेवा.
तर मंडळी खरोखर मामानं सांगितलं तर लेखकानं मामाच्या समोर नतमस्तक ठेवलं. लेखक आलेल्या मार्गाने निघून गेला आणि तिथून पुढे तो गरुड नावाचा डॉक्टर तंदुरुस्त समाधान झाला. तो निष्ठावंत बाळूमाचा भक्त झाला आणि मामाच्या तळावर की 4-4, 5-5 दिवस तो मामाची सेवा, शेळ्या मेंढ्याची सेवा करायचा. तो डॉक्टर असून मामाच्या मेंढ्याची सेवा करायचा डॉक्टर असून. विचार करा मामा कसा. आजही हो, आजही बाळूमामाच्या मेंढ्याची राखण करणारा कोणी डॉक्टर आहे, कोणी पोलीसवाला येऊन करतोय, कोण कुठला येऊन करतोय त्याचं गणित सुद्धा नाही. कोणाचं शिक्षण किती आहे की असं समजू नका की आडाणीच फक्त बाळूमाच्या मेंढ्याची राखण करत असेल. अरे बाबा, ह्या मामाच्या मेंढ्याची राखण करणारा आडाणीच नाही. तुमचा राजकीय किती मोठा नेता असेल ते सुद्धा मामाच्या मेंढीवर हात ठेवून मामाच्या मेंढीच्या चरणाला हात स्पर्श करून नमस्कार करतो. तो म्हणजे मामा. उगाच बाळूमामा नाही. बाळूमामा अरे या मामानं नुसत्या एका गावाला येडं केलं नाही तर जगाला येडं करून सोडलेला तो मामा आहे. जगाला येडं करणारा हा देव म्हणजे बाळूमामा आहे. त्या मामाची सेवा आराधना तुम्ही आम्ही करतो. अरे जग जनार्दन बाळूमामाच्या मेंढ्याची राखण करून जगानं आपल्याला सुख समाधानी प्राप्त करून घेतलेली आहे मामाच्या मेंढ्याच्या आणि शेळ्या मेंढ्याच्या माध्यमातून. तो म्हणजे मामा. जगाचं भलं मामानं केलेलं आहे. मामानं सांगितलेलं जो माझ्या मेंढीची चाकरी करतो ना, मी त्याला 100% भाकरी देत असतो. करीन चाकरी, खाईन भाकरी. जो माझ्या मेंढीची चाकरी केली त्याला मी भाकर 100% देत असतो आणि देत राहत असतो. म्हणून त्याच्यासाठी आज जग जनार्दन बाळूमामाच्या मेंढ्याची राखण करतो आणि जग जनार्दन आपला प्रपंच सुखाचा करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्याच्यासाठी बाळूमामाच्या माध्यमातून आपल्याला सुखी व्हायचं असेल तर मामाच्या बकऱ्यांची सेवेशिवाय सुख कशातच भेटणार नाही. तुमचं किती पाप राहू द्या, डोंगरा एवढं पाप राहू द्या, डोंगरा एवढं पाप, आणि त्या मामाच्या शरणागत केल्याच्या नंतर मामाच्या समोर जाऊन आपण शरणागत गेलं आणि मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली ना, मामानं सांगितलेलं रे कितीही पापी असू दे आणि किती पापाचं फार मोठं डोंगरा एवढं पाप जरी घडवलं असेल आणि तो जर माझा सेवेकरी असेल, माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा जर त्याने केली असेल, अरे नरकात जर गेलं ना, नरकातून बाहेर काढ हाताला हात देऊन, हाताला हात धरून त्या नरकातून सुद्धा बाहेर काढण्याची ताकद ह्या बाळूमामामध्ये आहे म्हणून सांगितलेले. म्हणून त्याच्यासाठी ह्या बाळू धनगराच्या मेंढ्याची सेवा करणं सुद्धा पुण्याही लागतं म्हणतोय. पुण्याशिवाय माझ्या मेंढ्याची सेवा. अरे बाळूमामाच्या मेंढ्या म्हणजे निस्त्या मेंढ्या नाहीत म्हणतोय. अरे स्वर्गात माझ्या समोर एक लक्ष्मी आहे, स्वर्गात माझ्या समोर एक लक्ष्मी, त्या लक्ष्मीचं स्वरूप या पृथ्वी तलावर मी सोडलेलं आहे. ती म्हणजे माझी मेंढी आहे, ती म्हणजे माझी मेंढी आहे. ज्या ठिकाणी माझ्या मेंढीचा पाऊल पडेल ती भूमाता पवित्र होईल, त्या ठिकाणी धनधान्य भरपूर पिकेल. एवढंच नाही म्हणतोय मामा. आता आपल्यापाशी शेळ्या मेंढ्या येतात, गाई वासरा येतं, ढोरं गुरा येतं. आंधळ जर मामाच्या तुमच्या आमच्या घरगुती मेंढ्या जर आंधळ एखादी वर्ष जर त्या मेंढ्याची राखण केली, तुमच्या घरगुती मेंढ्याच्या किंवा शेळ्याच्या किंवा गाईच्या मसडाच्या 1 वर्ष जर राखण केली तर त्याला डोळे येतील का? यायला पाहिजे ना. तुम्ही म्हणता ना आमचे बी देवाचे, यायला पाहिजे का नाही? हे फरक आहे. आजही बाळूमामाच्या मेंढ्याची जो 1 वर्ष कंटिन्यू मामाच्या बकऱ्यांची राखण करतो त्याला सुद्धा दृष्टी देण्याची ताकद ह्या मामाच्या मेंढीत आहे. आणि एवढीच ताकद नाही, पांगळ्याला आपल्या जर खरोखर आपल्या शेळ्या मेंढ्या राखायला लावल्या, आपल्या पांगळ्याला आपल्या घरगुती शेळ्या मेंढ्या असतील, गायी असतील, मसड असतील, हे आपल्या घरचे मुख्य प्राणी जर पांगळ्याला राखायला लावली एखादी वर्ष तर त्याला पाय येतील का? यायला पाहिजे ना. तो म्हणतो ना आमचे बी देवाचेच आहेत, यायला पाहिजे ना. पण ह्या मामापाशी ज्याच्या अंगातून वारं गेलो, कारण तो सुद्धा बाळूमाच्या मेंढ्याची राखण करतो, तो सुद्धा तंदुरुस्त होतो. आणि जो पांगळा असतो कारण त्याला सुद्धा ऑटोमॅटिक पाय निर्मिती होतात आणि तो ऑटोमॅटिक तंदुरुस्त होऊन
आपल्या मामाची सेवा 1 वर्ष कंटिन्यू करून आपल्या सुखरूप घराकडे आनंदात प्रपंचाला जातो. मामा म्हणजे उगा आहे का हो? अहो मुख्याला वाचा देण्याची ताकद त्या मामाच्या मेंढीत आहे. काय करतोय? मामाच्या मेंढ्याच्या फक्त पाठपुरावा करून मामाच्या मेंढ्याची सेवा करतो आणि त्याच्या पाठीमाग राहून तर त्या मेंढ्याची सेवा करून आपल्या अंगातली आपल्या घरादारातली पिढा 7.5 काढून घेतो मामाच्या मेंढ्याच्या सोबत राहून. ती मामाची मेंढी, कारण जो मामाच्या मेंढ्याची राखण करतो त्याची 7.5 पिढा ती मामाची मेंढी करते. एक लक्षात ठेवा तुम्ही. आम्ही त्या मेंढीच्या पायावर पाणी टाकतो, हळद कुंकू लावतो, तिच्या गळ्यात वट्टी बांधतो, आपली पिढा संकट त्या मेंढीला सांगतो आणि ती मेंढी मामाची मेंढी तुमचे संकट दूर करते. ती म्हणजे मामाची मेंढी. लोक नुसतं मेंढी मेंढी. अहो बाळूमामाची मेंढी म्हणजे मामानं सांगितलेलं आहे, अरे माझी मेंढी म्हणजे साक्षात देवाच्या घरची लक्ष्मी म्हणून सांगितलेलं आहे. साक्षात ती देवाची लक्ष्मी आहे म्हणून सांगितलेलं. म्हणून ज्या मामापाशी आलो पण तो मामा नाही निसता, कारण इथं देव आणि देवीची संगत आहे. इथं देव बी आहे इथंच आणि देवी बी इथंच आहे. तिथं मामाच्या तिकडच्या साईडला बसली मामाची लक्ष्मी आणि इकडे बसलाय मामा. म्हणजे कोण? इकडं मामा बी आहे, तिकडं मामाची लक्ष्मी बी आहे. देव आणि देवीची आराधना, तिची संगत तुम्हाला आम्हाला करावी वाटते. आपलं भाग्य समजा. म्हणून त्या जगामध्ये आज बाळूमामाच्या मेंढ्याचं एवढं वैभव, एवढा मामाच्या मेंढ्याचा जयजयकार का चाललाय? याचं कारण हे आहे की साक्षात तो जगाच्या लक्ष्मीचं राखण करण्यासाठी तो स्वतः बसून आहे. म्हणून हा जगाचा उद्धार त्या मेंढीच्या माध्यमातून करण्यासाठी तो जग जनार्दनात निघालेला आहे. विचार करा बरं, बाळूमामाची एक मेंढी मिली ना, मेंढी, त्याच्यावर लोक बाळूमाचं मंदिर बांधतात. कशावर? त्या मेंढीवर बाळूमाचं मंदिर बांधतात आणि तिथं सकवण बघत बसतात. विचार करा बरं, जिवंत बाळूमाची मेंढी इथं आहे. कुठं? जिवंत मेंढी आहे मामाच्या पालखी सोहळ्यामध्ये. मग त्याची ताकद किती मोठा असेल याचा अभ्यास आपण केला पाहिजे. की साक्षात जगाचा मालक, चालत्या बोलत्या जीव आत्म्याची संगत मामा तुम्हाला घडवतो. आपलं भाग्य समजा. त्या मामाची संगत आपण करतोय. तर मंडळी खरोखर ज्या श्री सद्गुरू संत बाळूमामा मेंढ्याचे आपले कातरण ठरवले होते आणि त्यावेळेस मामा पुरणपोळीचा गोड धोड जेवण करण्याचा ठराव केला होता, त्यावेळेस मंडळी खरोखर वाऱ्याची दिशा बरोबर नव्हती. इकून आता जसं वारं सुटते का ना, आता वाऱ्याची दिशा आहे का? कुणीकडून कुणीकडे येईन, कुणीकडून पाणी येईन, काही गणित आहे का? काहीच गणित नाही. शेणात पाणी बी येतंय, शेणात वारा बी येते, त्याचं गणितच सांगता येत नाही. ह्या इथून पुढं मामाने कातरण ठेवलेली होती. मग त्यासाठी गोड धोड करायचे. आता पुरणपोळीची तुम्ही जर बाळूमामा ज्यावेळेस होते त्यावेळेस महिला मंडळ येत होत्या का काय मामापाशी दर्शनाला? तुम्ही जसे आलो का ना आता तसंच बाळूमामापाशी येत होतं. सगळं जमा होत होतं मामापाशी. एका गावातले नाही, 4 गावातले लोक तवाई मामापाशी जमा होत होते. आजही बाळूमामाच्या पालखीमध्ये जिथं मामाच्या मेंढ्या येतात त्या गावात आजही हजारो भक्त मंडळ सकाळ संध्याकाळ जमत होत. हजारो. तो म्हणजे मामा. तर मंडळी खरोखर मामानं कातरण ठेवल्यामुळे सगळे मामाचे भक्त, महिला मंडळ, पुरुष मंडळ, कातरकरी हे सगळे जमले होते. मामानं ठरवलं होतं आता गोडधोड करायचं. मग गोडधोड करण्यासाठी तो शेतमालक मामा बसलेले होते. मामानं ठराव केला आता गोडधोड करायचं, पण आता सगळं साहित्य आणणार कोण? शेतमालकाला विचारलं. शेतमालक म्हणला, मामा मी इथले सगळे नियोजन लावतो, राशन आणायला तुम्ही कोणाला तर सांगा, तो ऑटोमॅटिक जातो आणि राशन घेऊन येतो. मग मामाने त्या गरज नावाच्या डॉक्टरला बोलून घेतलं आणि डॉक्टरला बोलले, हे डॉक्टरा गावातून जाऊन राशन घेऊन ये. मामा गाव जवळ नाही, राशन कुठून आणायचं, कसं आणायचं, तेवढं लांबून आणणं शक्य? अरे सायकल आहे आपल्यापाशी, सायकलवर का? मामा एवढ्या वाऱ्यामध्ये सायकल चालवणं शक्य आहे का? या वाऱ्याची दिशा नाही. अहो राशन कुठे गेलं की मी कुठे खड्यात पडेल आणि काय तर लागल्याच्या नंतर मी ते राशन मी गेलं माझं मी जे तुमच्यापाशी आहे, पण मी जर आपटून पडलो तर माझं बी काही खरं नाही. आणि मला काही हिंमत होत नाही. वाऱ्याची दिवशी उरपाटी तिरपाटी होती आणि वारा जोरात होतो. मामा म्हणले, बाबा हे गरडा, अरे मी सांगतो की त्या वाऱ्याला, काय त्या वाऱ्याला मी सांगतो, त्याला मी सांगतो, तू का काळजी करलास? मी सांगतो ना तुला, जा राशील. मामा आता तुम्ही सांगतो म्हणल्यास जातो बाबा. मामा म्हणले बर मी सांगतो त्याला.
त्यावेळेस मामानं त्या वरुण राजाकडे जिकडून वारं सुटलं होतं जोरात, म्हणजे गावाकडून ते वारं मामाच्या तळाकडे येत होतं. त्या वाऱ्याला मामानं वाऱ्याकडे पुढा केला आणि मामानं सांगितले, माझा माणूस राशन आणायला गावात चाललाय, त्याला पायंडल सुद्धा मारण्याची गरज भासली नाही पाहिजे, त्याला कुठं आडकाठी सुद्धा आली नाही पाहिजे, म्हणजे अडचण सुद्धा कुठं आली नाही पाहिजे. त्याला जर काही झालं तर तुझं बरं आणि बरं राहणार नाही, तू ठरव. मामानं सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या गरडाला मामाला सांगितलं, हे गरडा बस आता सायकलवर, मी बघतो बाकी. जे वार उरपाट होतं, मामाचा भक्त सायकलवर बसल्या बरोबर वारं शांत झालं आणि वाऱ्याची दिशा बदलली. वारं मामाच्या तळापासून गावाकडे व्हायला लागलं. समाधान ते शांततेत आणि जोरात होवलं. ते सायकल ती वारच घेऊन झालं. ती सायकल यानं फक्त ते बॅलन्स सांभाळण्याचं काम करत होतं, पायंडल मारण्याची गरज त्याला भासत नव्हती. गावामध्ये गेला, दुकानावर उतरला, सायकल बाजूला लावली, राशन घेतलं, तेव्हा गावाकडे वारं वाहत होतं. राशन भरून सायकलवर बसला, वाऱ्याची दिशा बदलली. वारं गावाकडून मामाच्या तळाकडे व्हायला लागलं. मामापर्यंत याच्यापर्यंत त्याला पायंडल मारण्याची सुद्धा गरज भासली नाही. त्यावेळेस मामानं त्या गरजनाच्या डॉक्टरला विचारलं, हे डॉक्टरा, काय त्रास झाला का रे तुला? सायकलवर गेल्यामुळं वाऱ्याने काही त्रास दिला का? मामा काय सांगू तुम्हाला? अरे सांग तर की काय झालं? मामा, त्या वाऱ्यामुळं मला एक पायंडल सुद्धा मारायची गरज लागली नाही. सायकलचं फक्त बॅलन्सच मी सांभाळत होतो, बाकी काही सांभाळण्याची मला गरज भासत नव्हती. मामा मला वाऱ्यानंच नेलं आणि वाऱ्यानंच आणलं, मी काहीच केलो नाही. त्यावेळेस मामा गरड नावाचे डॉक्टर मामाच्या चरण मस्तक ठेवला, मामा तू तर माणसावर नुसतं चालवत नाहीस, तर पंचमहाभूतावर सुद्धा चालवण्याची ताकद तुझ्यात आहे. कारण मामा, तुझ्या शब्दाच्या पुढं त्या वाऱ्याची सुद्धा ताकद नाही पुढे जायची. तर आम्ही तर माणसं आहे मामा, आमच्यानं काही होत नाही. तर त्यावेळेस म्हणाले, एक लक्षात ठेवा, विचार करा, हा बाळू मामा वाऱ्याची दिशा बदलू शकतो, पडून आलेल्या पाण्याला थांबवण्याची ताकद ठेवतो, आणि जिथं पाणी पडत नाही तिथं पाणी पाडण्याची ताकद ठेवतो. ज्या घरावर वीज पडत नाही तिथं वीज पाडायला लावतो, तो मामा आहे. आकाशातले कुऱ्हाड तुझ्या घरावर कोसळतो म्हणल्याबरोबर त्याच्या घरावर वीज पडण्याची ताकद ठेवतो, तो म्हणजे मामा. जी भूमाता आहे ना, ही जमीन आहे ना, ह्या जमिनीला मामाने जर ठरवलं, सांगितलं, ए भूमाता, ह्या शेतमालकाला इथून पुढे नापीक झालं पाहिजे, माझी जोपर्यंत आज्ञा येत नाही तोपर्यंत या शेत शिवारामध्ये काही पिकलं नाही पाहिजे, असा मुखातून शब्द जरी गेला तरी इथं काहीच पिकत नाही. लक्षात ठेवा, न पिकू देणारा देव म्हणजे मामा. आणि मामानं आज्ञा केली, ह्या शेतमालकाला सगळ्यापेक्षा दान दुपटीनं जास्तीत जास्त पिकलं पाहिजे, आयुष्यभर ह्याला जीवनामध्ये कधीच तुझ्या माध्यमातून कमी नाही पडलं पाहिजे. ही आज्ञा दिली ना, तर ती भूमाता सुद्धा तिला पिकावं लागतं, जास्तीत जास्त उत्पन्न द्यावं लागतं तिला. ते म्हणजे बाळू मामा. त्या मामाचं कार्य आम्ही करतो. मामानं जर सांगितलं, ह्या लगेच क्षणोक्षणी या झाडाला आग लागली पाहिजे, तर लागायलाच पाहिजे. जिथली आग लागलेली आहे ती जायलाच पाहिजे, मामानं सांगितलं. तर मामा पंचमहाभूतावर सामर्थ्य चालवणारा देव म्हणजे बाळू मामा होता. पंचमहाभूत म्हणजे कळतात का? पृथ्वी, आकाश, वायू, जल, अग्नी, ह्या 5 पंचमहाभूत आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवून चालणारा देव म्हणजे बाळू मामा होता. मामानं कधी तप केले नाही, मामानं कधी जप केली नाही, मामानं कधी कीर्तन केलं नाही, मामानं कधी भजन केलं नाही. मामा देव झाला कसा, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. अहो, जो स्वतःच देव होता, स्वतःच देवाचा स्वरूप तो होता, त्याला जगाच्या नावाची आराधना करण्याची गरज नसती. हो, जगच त्याच्या नावाची आराधना करतात. म्हणून जग जनार्दन त्याच्या पुढे हात पसरत असतो, पण तो कोणाच्या पुढे हात न पसरणारा हा बाळू मामा आहे. म्हणून त्याच्यासाठी आजही 33 कोटी देव सुद्धा मामाकडे एका भावनेनं बघतो, एका विचारानं बघतो आणि चांगल्या माध्यमातून मामाकडे आशा ठेवून चालतो, तो म्हणजे मामा. तुम्ही जण कस काय देव कस काय मामाकडे बघतात?
अहो बाळूमामाच्या आज्ञेमध्ये देवाला सुद्धा पुढे जाता येत नाही. देव असेल संत असेल त्याला सुद्धा मामाची आज्ञा पाळावं लागत होते. तो म्हणजे मामा. म्हणजे कस काय? कारण ज्यावेळेस श्री सद्गुरु संत बाळूमामा ज्यावेळेस या पृथ्वी तलावर मानवी कुळातून फिरत होते त्यावेळेस मामाचा एक निष्ठावंत भक्त होता मामाचा. आणि त्या भक्ताचे मित्र कंपनी कारण त्याने तिरुपती बालाजीला जात होते. कुठे जात होते? तिरुपती बालाजीला. तिरुपती बालाजी म्हणजे व्यंकटगिरीला तो जात होते. तिरुपती बालाजीलाच लोक व्यंकटगिरी म्हणतात बरं, आणि व्यंकटगिरीलाच तिरुपती बालाजी म्हणतात. हे जरा समजून घेत चला. तर मंडळी खरोखर मग सगळे भक्त त्या ठिकाणी त्याची एकूण एकामध्ये चर्चा चालू होती अनेक दिवसापासून की बाबा आपण एकदा व्यंकटगिरीला जाऊन येऊ, एकदा व्यंकटगिरीला जाऊन येऊ. चर्चा. मग ह्याचे मित्र त्या ठिकाणी सगळे सुशिक्षित सगळे मामाकडे आले. मामाचं दर्शन घ्यावून व्यंकटगिरीला जा बाबा. तिथं मामा त्यांचा मित्र मामापाशी होता सेवेला, मामाच्या तळावर होता. मग त्यानं सगळ्याले मामाचं दर्शन घेतलं आणि त्याला मित्राला विचारला, अरे आम्ही व्यंकटगिरीला चला, तू सुद्धा व्यंकटगिरीला येणार का? तो मामाचा भक्त मामाला म्हणतोय, त्या मित्राला म्हणतोय, मला माझ्या देवाला विचारावं लागेल. माझ्या देवाला विचारल्याच्या नंतर देवानं जर कौल दिला तर मी येणार, नाही तर येणार नाही. त्या मित्राने विचारलं, तुझा देव कोणता आहे अजून? म्हणजे बाळूमामा तर इथंच आहे, अजून कोणता देव आहे मांडलास तू? मग त्यावेळेस ते मामाचा भक्त तो त्यांचा मित्र काय म्हणतोय, मला माझ्या देवाला विचारायला लागतं, म्हणजे माझ्या बाळूमामाला मला विचारायला लागतं. मामानं जर कौल दिला तर मला जाता येते, नाही तर जाता येत नाही. त्या मित्राने सांगितलं, अरे बाळूमामा इथं आहे, विचार ना. आणि मामा जा म्हणले तर जातो. मग त्याने विचारलं, अरे ते आपल्या मामाला विचारलं, मामाला नमस्कार केला आणि मामाला सांगितलं, मामा सगळे माझे मित्र कंपनी व्यंकटगिरीला चालेल आणि मी जाऊ का मामा? मामा म्हणले, कौल नाही, म्हणजे तुला जाता येणार नाही, तुला जाता येणार. मग त्यावेळेस म्हणले, खरोखर ह्या मित्राला सांगितलं, अरे मला बाळूमामानं कौल नको बाई, आता काम आहे शेताच्या पाठीमाग, पण तू माहेरला जाऊ नको. ती माऊली त्याने किती अरे एक दिवस तर रुसून बसते का नाही, फुगून बसते का नाही माऊली. भांड्यावर भांडे आदळते, भाजी बरोबर करत नाही, भाकरी बरोबर खाऊ घालत नाही, काय वाद विवाद वाद विवाद एक दिवस चालतंय. मग त्यावेळेस मालक तिला समजून सांगतं, बाई आपल्या पाठीमाग काम आहे,